एक सांडपाण्याची वाहिनी देखील या मार्गामध्ये होती। ती सांडपाण्याची वाहिनी जर बंद झाली असती तर संपूर्ण मुंबईमध्ये पाणी तुंबलं असतं आणि पावसाळ्यात आपल्याला माहितीच आहे मोठ्या प्रमाणात त्रास होतो सांडपाण्यामुळे। तर ते सगळं मॅनेज केलं गेलेलं आहे आणि ही सांडपाण्याची वाहिनी दुसऱ्या बाजूने वळवण्यात आलेली आहे आणि याबरोबरच एक 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी देखील खाली होती याच मेट्रोच्या मार्गिकेमध्ये। ती जलवाहिनी देखील तिचं काम थांबवून त्या जलवाहिनीसाठी देखील एक दुसरा रस्ता तयार करण्यात आला, ती दुसऱ्या बाजूने वळवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकूणच सगळे हे जे अडथळे आहेत ते आज पार झालेले आहेत आणि हा जो बोगदा आहे तो 6.2 मीटरचा हा बोगदा आहे। इतका मोठा हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी निश्चितच MMRDAने वेगवेगळ्या लोकांची मदत घेतली, त्यामध्ये IITची देखील मदत घेण्यात आलेली आहे आणि या भागामध्ये काही ठिकाणी खडक होते, काही ठिकाणी अतिशय ठिसूळ भाग होता, काही ठिकाणी चिखल होता। आता या सगळ्या अंतर्गत भूरचनेपासून जर व्यवस्थित आणि सुरक्षित असं एखादं तंत्रज्ञान वापरून आपल्याला बोगदा तयार करायचा असेल त्यासाठी IITची मदत घेण्यात आली आणि त्या मदतीमुळेच आज कुठे ना कुठे आज आपल्याला हे उद्दिष्ट साध्य होताना दिसतं आहे आणि या बोगद्याची जी खोली आहे म्हणजे जमिनीपासून आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूभागापासून 30 मीटर खाली हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे आणि या 30 मीटर खाली बोगद्याच्या अगदी बाजूलाच एक मेट्रोचं स्टेशन देखील तयार करण्यात येणार आहे आणि त्या स्टेशनचं काम हे जवळपास पूर्ण झालेलं आहे। मात्र बोगद्याचं काम जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं होतं ते आता पूर्ण झालेलं आहे आणि बोगद्याचं काम पूर्ण झाल्यामुळे पुढची जी कामं आहेत सिग्नलिंगची असेल किंवा टेलिकम्युनिकेशनची असतील, ओव्हरहेड वायरची असतील, या सगळ्याची कामं जी आहेत ती आता हळूहळू पूर्ण केली जाणार आहेत। त्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा आज पार पाडला जातोय असं आपल्याला म्हणावं लागेल। नक्कीच अक्षय, महत्त्वाचा टप्पा पार पाडला जातोय आणि तुमच्या माध्यमातून आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळं राज्यच या क्षणाचा नक्कीच आता कुठेतरी साक्षीदार होत आहे। एक अभिमानाचा क्षण आहे नक्कीच, कारण ज्या पद्धतीने वेगवेगळ्या अडचणी होत्या किंवा तांत्रिक ज्या बाबी होत्या जसं की एअरपोर्ट असेल किंवा रस्त्याची वाहतूक असेल, त्यानंतर इतक्या खोलामध्ये अशा पद्धतीने हा बोगदा खणणं असेल, शिवाय आपण बघतोय की साधारणपणे गेली 15-20 मिनिटं आपण अगदी नजरा लावून बसलेलो आहोत स्क्रीनकडे, पण तरी सुद्धा आपल्या स्पीडने ते मशीन पुढे येत आहे आणि अर्थातच कारण खूप मोठ्या खोलावरती आणि त्याचबरोबर अत्यंत प्रचंड मोठा असा प्रवास करून एक इंच कुठेतरी खालची बोगद्याची तयारी पोकळी करत हे मशीन पोहोचलंय। पण यामध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे की 2014 मध्ये जो कुठेतरी एक मेट्रोच्या नेटवर्कचा हा सगळा प्लॅन होता, हा सगळा प्रपंच होता, तो आज या निमित्ताने कुठेतरी एका महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलाय। एक अभिमानाचा दिवस आहे महाराष्ट्रासाठी। कमी असतात त्याच्यामुळे कुठल्याही वाहनांना धोका TBM फक्त 1.2 मीटर अंतरासह जमिनीच्या खाली गेला। आपण पाहतोय ही दृश्य आहेत दिशा टनेल बोरिंग मशीनची। आता या बोगद्याचा संपूर्ण प्रवास पूर्ण करून हा